शाक्या जैसी मोकळे का उदार परिमळे पद्मा करू उदार परिमळे पद्मा करू. हे बघा आता दान 6वा गुण आहे कोणाचा? क्षत्रियाचा. दान. दान देत असताना क्षत्रिय कशा पद्धतीने देतो तर झाडाची काय घेतलेली आहे? उपमा घेतलेली. झाडाचा उदाहरण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. झाड बघा आपल्याला काय करतं झाड तर आणि झालेली फुले फळे शाक्या जैसी मोकळे. फुलं फळं त्या ठिकाणी आल्यानंतर ते काय होतं ते झाड आपल्याला ते फुलं फळं उदार मनाने काय होतं देऊन टाकतं आणि ते काय झाड होतं मग मोकळं होतं. मोकळं होतं कारण जेव्हा त्याला फळं येतात तेव्हा ते काय होतं लवंडून जातं, त्याला वजन होतं. पण जेव्हा ते फळ दुसऱ्याला देतं तेव्हा ते काय होतं मग मोकळं होतं. उदार मनाने झाड आपल्याला काय देते ते फळ देतं. फुल देतं फळ देतं. फुल फळ देत असताना ते संकोचित करताय का झाडाचं म्हणताय का हे 2च फुलं घे बाकीचे इथं राहू दे म्हणून सगळं देऊन टाकतं ते आपल्याला. का उदार परिमळे पद्मा करू किंवा फुलाचा सुगंध. फुलाचा सुगंध आपण घेत असताना ते फुल कुठल्या पद्धतीचं संकोचित करत नाही. हे बाबा एवढा नको सुगंध घेऊ जरसा कमी घे आहे का नाही असं म्हणतंय का फुल? माझा सुगंध संपन म्हणून काय तुला घ्यायचं तर घे, माझा काही सुगंध संपत नाही. तसं क्षेत्रीय दान देण्याच्या बाबतीमध्ये तेवढे उदार असतात झाडाप्रमाणे. झाड जसं झाडाच्या फांद्या जसं ते असणाऱ्या फुलं फळं आपल्याला देऊन टाकतात आणि त्या काय होतात मग मोकळे होतात त्या पद्धतीने. नाना आवडीचेने मापे नाना आवडीचे मापे चांदीने भलतेने घेपे चांदणे भरतेने घेपे पुढिलाचेने संकल्पे तैसे जे देणे फुलाचे संकल्पे तैसे देणे. पुढच्याच्या जसा इच्छा असन तेवढा संकल्प असा असन तसं तेवढं देणं किंवा त्याच्यापेक्षा अनेक देणं त्याला काय म्हणतात मग क्षत्रियाच्या ठिकाणी एवढं काय असतं दातृत्व असतं. एवढी दानशूर वृत्ती असते की पुढचा मागणारा त्या ठिकाणी दबून जातो. पण हे काय म्हणतात आणखी हेच त्या ठिकाणी म्हणतात आहे का नाही. प्रभू रामचंद्राकडे एक भिकारी याचक आला, म्हणला गोरगरीबाला काहीतरी द्या, दान द्या. म्हणजे काय द्यायचं? म्हणजे पैसा सोनं नाणं काहीतरी द्या. आणि म्हणले थोडं दिल्याने कसं जमायचं? म्हणले त्या ठिकाणी अविद्येच्या तो समोरचा पूर्वेच्या कडचा जो सोन्याचा डोंगर आहे ते घेऊन टाक म्हणले, तुला देऊन टाक ना, बघता काय माझ्याकडे आहे का नाही. याचक दान मागायला आला, थोडंफार आपला पैसा 1.5 रुपये 2 रुपये, पण प्रभू रामचंद्राने काय दिलं त्याला? सोन्याचा डोंगरच देऊन टाकला आहे का नाही. किती उदारत्व आहे ते. उदारत्व आहे. अशा पद्धतीनं दान देण्यामध्ये तो काय असणारा क्षेत्री उदार असतो. पुढीलाचे संकल्पे तैसे जे देणे, पुढलाचा संकल्प जसा आहे तशा पद्धतीनं ते काय व्हायचं देणं, त्याला काय म्हणतात मग दातृत्व गुण म्हणतात. काय म्हणतात त्याला? दातृत्व. धर्मराजाकडे एक ब्राह्मण आला आणि तो ब्राह्मण त्या ठिकाणी म्हटला, माझ्या मुलाची मौज आहे, उद्या माझ्या मुलाची काय मौज आहे, त्याच्याकरता सगळं सामान आहे ठीक आहे, परंतु काय झालं, जे सरपण होतं नेमकं पाऊस आला रात्री, सरपण भिजलं आणि मग ते आता स्वयंपाक करायचा, वाळलेलं काहीच राहिलं नाही. तर पाऊस एवढा होता सगळीकडे सगळं काय झालं होतं भिजलेलं होतं. धर्मराजा म्हणले, धर्मराजाकडे बी काही असं तेव्हा काही गॅस वगैरे नसते, नाही तर द्यायला असतं 1-2 गॅस नव्हते ना गॅस. मग वाळलं काही राहिलेलं नव्हतं, पावसामुळे सगळं सरपण काय झालं होतं. तो बी समस्या तीच घेऊन आला होता. कारण मुंजीचा कार्यक्रम आहे, सगळ्या गोष्टी आता पण काय नाही, वाळलेलं सरपण नाही. आणि मग काय केलेलं आहे तिथं, वाळलेलं सरपण नाही म्हटल्यानंतर धर्मराजाने माग पुढं काही पाहिलं नाही. महाराज जे काही झोपायचा त्याचा चंदनाचा कॉट होता, पलंग होता चंदनाचा, तो चंदनाचा कॉटच बाहेर काढला
घेऊन जा तोळला आणि स्वतः भारा बांधून त्याच्या डोक्यावर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, देऊन टाकलेलं आहे. याला म्हणतात पुढील आचेनी संकल्पे. त्याचा संकल्प होताना वाळलेलं सरपण पाहिजे, नि मग वाळलेलंच. पैसे जे देणे बघा देवा, पाहिलं का देतान का तुमचा क्वाटता? तुम्हाला तर लोखंडी क्वाट आहे आता. बरं झालं मग काय. पुढील आचेने संकल्पे तैसे जे देणे, तशा पद्धतीनं क्षत्रियाच्या ठिकाणी काय असतं, दानभाव. ते उपम का दान जेते सव्वा गुण रत्न. सव्वा गुण कोण आहे त्यांचा, दान. आणि आज्ञेय कायतन होणे जे का पोषोनी अवयव आपुले. आता 7वा गुण आहे का, बोला. पोषोनी अवयव आपुले. पोषोनी अवयव आपुले. करवी जती मानविले. करविजती मानविले. तया नाम तेवी पालने लोभविले जगजे भोगणे. देवी पालने लोभविले जगजे भोगणे. तो कोणता गुण आहे मग? तया नाम ईश्वर भाव. जो सर्व सामर्थ्याचा ठाव. गुणा माझे राव सातवा जेथे. 7वा गुण म्हणजे ईश्वर भाव. सगळ्याच्या ठिकाणी ईश्वरत्व भाव पाहणे, याला काय म्हणतात मग, 7वा गुण म्हणतात. सगळ्या ठिकाणी ईश्वरत्व भाव आहे का नाही, हे क्षत्रियाचा गुण आहे महाराज. युद्ध करताना युद्ध करणं, पण शत्रूच्या ठिकाणी पण ईश्वरत्व भाव ते काय होतो, बघत असतात. क्षत्रिय त्यांनी ह्या सगळ्या जीवाच्या ठिकाणी ईश्वरत्व भाव पाहिला पाहिजे. सगळे ते परमात्म्याचे अंश आहेत अशा पद्धतीनं पाहायला पाहिजे. आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा, हे क्षत्रियाचा काय आहे, 7वा गुण आहे. जनसेवा ही काय आहे, ईश्वर सेवा. शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितलं, बाबा तुम्ही इथं लंगूट लावून हातात माळ घेऊन बसू नका देऊन. तुम्ही साधू व्हायचं नाही, अंगाला लाट लावायची नाही, तर तुम्ही हातात तलवार घेऊन त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या जनतेचं काय करायचंय, रक्षण करायचंय. जनसेवा हीच काय आहे म्हटले मग, ईश्वर सेवा आहे. जनसेवा हीच काय आहे, ईश्वर सेवा त्या ठिकाणी आहे. तर तया नाम ईश्वर भाव जो सर्व सामर्थ्याचा ठाव, तो गुन्हा माझे राव. तर ज्ञानोबराय म्हणतात का, तेवी पोषोनी अवयव आपुले. आपले अवयव त्या क्षत्रियाने काय केले पाहिजे, आपले अवयव पोषले पाहिजे, धडधाकड केले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, शरीर धष्टपुष्ट ठेवलं पाहिजे. आणि करवी जती मानविले, शरीर धष्टपुष्ट ठेवून तेवी पालने लोभविले जगजे भोगणे. आणि त्या ठिकाणी सगळ्या जगाचं काय केलं पाहिजे, त्यांनी पालन केलं पाहिजे, सांभाळ केला पाहिजे. आपल्या शरीराचं सामर्थ्य त्या ठिकाणी धष्टपुष्ट ठेवून, क्षत्रिय कसा पाहिजे, धष्टपुष्ट पाहिजे. त्याच्या ठिकाणी व्यायाम, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं शरीर सामर्थ्य ठेवून सगळ्या जनतेचं त्यांनी काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. हा क्षत्रियाचा काय आहे, 7वा गुण आहे. 7 गुण आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता वैश्याचे कोणते गुण आहेत ते आपण काय करणार आहोत, उद्या बघणार आहोत. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की